नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत की लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी काय काय असतात आणि कशा कशा कराव्यात। त्या पण स्पेशली आपण 2 ते 3 वर्षाच्या मुलापर्यंतच्या ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, काय काय असतात आणि कशा कशा असतात। तर चला स्टार्ट करूया। स्टार्टिंग फर्स्ट आहे त्यांचं स्क्रबलिंग। स्क्रबलिंग मीन्स असं काय पण म्हणजे त्यांना लहान स्टार्टिंगला त्यांना एक क्रियॉन्स द्यायचा। क्रियॉन्स म्हणजे रंगीत खडू किंवा पाटीवरची पेन्सिल असेल तरी तुम्ही त्या पाटीवरती काढायला लावा, नसेल तर नोटबुकमध्ये काढायला लावला तरी चालेल। काय येते ते त्यांना कसं पण लिहितात तसं लिहू देत। काय असं लिहितील असं कसं पण करतील, तेवढं लिहिलं तरी त्यांनी बास आहे। हे स्टार्टिंगला आपलं चालणार 8 ते 10 दिवस हे त्यांना असंच करायला लावायचं। आपण त्यात त्यांना स्पेसिफिकली कोणतेही जज करायचं नाही की तू असं करू नकोस, असं कर बाळा, असं धर असं तर असं काहीसुद्धा करायचं नाही। नंतर तिथून पुढं आपल्याला काय करायचं आहे बघा, 8 ते 10 दिवसानंतर त्यांना एक सर्कल काढून द्यायचा। हा सर्कल काढला आहे त्यांनी, त्याच्यात त्यांना कलर कर म्हणायचं। असं कलर कर, येते बाहेर जाईल, इकडं तिकडं जाते तर जाऊ दे बाहेर, एवढं काही विशेष होणार नाही। दुसऱ्या दिवशी त्यांना स्क्वेअर चौकोन द्या। चौकोनमध्ये काय तर ते करतील, असं करतील एवढंच करतील कधी कधी, बास आहे। हे पण आपली परत चालणार 8 ते 10 दिवस हे चालणार। ह्याच्यानंतर आपण 8 ते 10 दिवसानंतर परत काय करायचं, परत अजून एक त्याला सर्कल द्यायचा। आपण त्याचा हात पकडायचा आणि असं त्याला नीट एवढं छान करायला लावायचं। म्हणजे ह्यातच आपले 20 दिवस जातात त्यांना। तोपर्यंत ते नॉर्मल पेन्सिल पकडायला शिकलेले असतात। असं पकडतील, नॉर्मल एवढीच पकडतील पहिल्या दिवशी, परत एवढी पकडतील, परत 5 बोटाने पकडतील। त्यात आपण तेवढ्यात ते शिकून जातो। मैत्रिणी बघा, स्क्रबलिंग झाल्यानंतर त्यांचा मेन पॉईंट येतो तो म्हणजे लिखाणाचा। ज्यांनाच आपले मराठी मुळाक्षर असतील किंवा इंग्रजी ABCD असेल किंवा 1 2 1 2 हे स्टार्ट होतात, ते आपल्या उभ्या रेषा, आडव्या रेषा, अर्धी वाटी म्हणजे सगळे स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, कर्व, तिरक्या रेषा म्हणजे स्लाइंटिंग लाईन, यांना आपले सर्व मुळाक्षरं ABCD आणि 1 2 1 2 हे स्टार्ट होतं। तर ह्यांची आपल्याला त्यांना मुलांना सवय कशी लावायची बघा। स्टार्टिंग आपण करायची स्टँडिंग लाईन म्हणजे उभी रेषेपासून स्टार्टिंग करायची। तर स्टार्टिंगला त्यांना डायरेक्ट काढायला लावायचं नाही, तर त्यांना ट्रेस करायला लावायचं। ट्रेस म्हणजे गिरवायला लावायचं। अशा प्रकारची तुम्ही त्यांना चित्र देऊ शकता। एखादा त्यांच्या हातात रंगीत खडू देऊ शकता किंवा तुम्ही पाटीवर काढणार असाल तर पाटीवरती पण तुम्ही काढू शकता। आणि पाटीवरती काढल्यानंतर एखादा रंगीत खडू दिल्यानंतर त्यांना असं त्याच्यावरनं फक्त ट्रेस करायला सांगायचं। ओके, अशा पद्धतीनं करू शकता। असं इथे मी दाखवलेलं आहे, या पद्धतीनं असं तुम्ही करू शकता, असं त्यांना देऊ शकता करायला। असं झाल्यानंतर परत त्यांना ह्यातल्या अजून 1 2 3 ॲक्टिव्हिटी द्यायच्या आहेत। ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या मुलांना म्हणजे असं छान वाटेल अशा ॲक्टिव्हिटी कलरमध्ये करून दिला तर त्यांना खूप छान वाटेल आणि ते त्या पद्धतीनं करत जातील। त्यांना कलर बघितल्यावर थोडंसं छान वाटतं आणि कलर त्यांना ओळखायला पण येतील। आता इथं हा आपला ऑरेंज कलर आहे, ऑरेंज कलरला ऑरेंज कलर हे कर म्हणून सांगितल्यावर त्यांना असं करून ते मॅच करतील। म्हणजे त्यांची स्टँडिंग लाईनची प्रॅक्टिस पण होईल आणि त्यांची कलर पण ओळख होईल। ग्रीन चॉकलेटला ग्रीन चॉकलेट काही मुलांच्या आवडीचंच असतं, त्यामुळं तशा पद्धतीनं दिल्यामुळं असं पण ते मॅच करू शकतो। असे त्यांना मॅच करायला द्यायचे। याच्यानंतर ही प्रोसेस आपली चालणार परत एक 3 ते 4 दिवस आपण त्यांना असं चित्रांवरनं काढून द्यायचं। 3 ते 4 दिवस ही प्रोसेस चालणार। त्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, आता झाली त्यांची 3 ते 4 दिवस सवय झाली त्यांना, त्यांचा हात बसला आहे बऱ्यापैकी आता, म्हणजे स्टँडिंग लाईन कशी असते, उभी रेषा कशी असते त्यांना कळालं आहे। तर त्यांना आता छोट्या काढायला लावायच्या। अगोदर एवढ्या सांगितल्या तरी चालते, एवढ्या काढतात पाटी भरून काढतात, काढू देत पाटी भरून एवढ्या काढतात। परत हळूहळू हे काढतील एक 5 ते 7 दिवस, परत एवढ्या काढायला लावायच्या, परत एवढ्या, असं करत मुलांना सवय होऊन जाईल। म्हणजे ही आपली स्टँडिंग लाईन शक्यतो करून आपली ही 1 महिनाभर स्टँडिंग लाईन चालली तरी चालते। महिनाभरात त्यांना स्टँडिंग लाईन ते पूर्ण परफेक्ट शिकून जातील। त्याच्यानंतर इकडं त्रिकोण दिला तर इथं पण एक त्रिकोण द्यायचा खाली,
इकडं चौकोन द्यायचा, इकडं चौकोन द्यायचा, इकडं सर्कल द्यायचा, सर्कल द्यायचा, इकडं आयत द्यायचा, रेक्टँगल, इकडं आयत द्यायचा. आता त्यानंतर त्यांना सांगायचं हे स्टँडिंग लाईननं म्हणजे उभ्या रेषेने जोड. म्हणजे ह्यात त्यांचं शेपची पण त्यांची ओळख होते आणि आपले जी स्टँडिंग लाईन आहे ती कशी आहे ते त्यांच्या लक्षात येऊन जाते. यासाठी शक्यतो करून स्टँडिंग लाईन आपली एक महिनाभरी जरी चालली तरी चालते. तेवढ्या वेळात त्याचे हात पेन्सिल हातात कशी पकडायची घट्ट हे पण त्याला कळून जाईल. त्यासाठी स्टार्टिंगला एवढे दिवस तुम्ही त्याला स्टँडिंग लाईन दिली तरी चालते. तर धन्यवाद मैत्रिणींनो. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा.